सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी येते। आमदार निलेश राणे यांच्यावर मालवणमध्ये गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार केनवडेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दिलेली होती आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय। मालवण पोलीस स्थानकामध्ये 189(1), 189(2), 329(4), 356(2) नुसार हा गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणे यांच्यासह 4 हा गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी, सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी आणि चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याप्रकरणी आणि त्यासोबतच मानहानी केल्याप्रकरणी ही सगळी कलमं लावून निलेश राणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। या संदर्भात अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्या सोबत आहेत। सदाशिव, निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय, कारण काय आणि नेमकी कुठली कलमं लावली आहेत? निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालेला आहे, कारण 2 दिवसापूर्वी निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपचे जे कार्यकर्ते आहेत विजय केनवडेकर यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन करत त्यांच्या घरी पैसे असल्याचा दावा केला होता। त्यात 20 लाख रुपये जे आहेत ते मिळालेले होते आणि त्यानंतर निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस प्रशासन यांना निलेश राणे त्या ठिकाणी बोलून ते पैसे जप्त करायला लावलेले होते आणि या सर्व अनुषंगाने केनवडेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हा दाखल केलेला आहे निलेश राणेंच्या विरोधात। आणि निलेश राणेंवर सध्या 189(1), 189(2), 329(4) आणि 356(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याची नोटीस देखील आमदार निलेश राणेंना देण्यात आलेली आहे। मात्र सदाशिव, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये केनवडेकरांच्या घरामध्ये ही कॅश सापडली त्यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केलेला होता। आता तरी त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय का? कारण दुसऱ्या बाजूला निलेश राणेंवर मात्र गुन्हा दाखल झालाय। नक्कीच अद्यापपर्यंत निलेश राणे मागणी केली होती की केनवडेकरांच्याकडे कॅश मिळाली होती, कॅश जप्त देखील झाली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची वारंवार मागणी जी आहे ती आमदार निलेश राणेंनी केली होती। मात्र अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि निलेश राणेंचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार देखील नाही आहे, कारण त्यांच्या पाठीमागे रवींद्र चव्हाण असल्याचा थेट आरोप केलेला। आता देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की रवींद्र चव्हाण त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही आणि माझा थेट आरोप हा रवींद्र चव्हाणांवरच आहे। रवींद्र चव्हाणच हे सगळे काही घडवत आहेत असा देखील खुलासा जो आहे तो निलेश राणेंनी केलेला आहे। नक्कीच आता या सगळ्या प्रकरणी निलेश राणे यांची काय भूमिका आहे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। सदाशिव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सिंधुदुर्गमध्ये मोठा राडा या सगळ्यावरून पाहायला मिळालेला होता, कारण 2 बंधू हे आमने सामने आहेत। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये थेट सामना पाहायला मिळतोय आणि याच निवडणुकीच्या रणांगणामध्ये आता आपल्याला एक नवा आरोप प्रत्यारोपाचा खेळ पाहायला मिळतोय। निलेश राणे यांनी हा गंभीर आरोप केला होता की भाजपकडून पैशाचं वाटप केलं जात आहे आणि त्यानंतर आता निलेश राणेंवरच गुन्हा दाखल झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।